एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय। आधी असलेल्या जीएसटीच्या 4 स्लॅबपैकी 12% आणि 28% स्लॅब रद्द करण्यात आलाय। त्यामुळे देशात आता फक्त 5% आणि 18% असे 2 जीएसटी स्लॅब असतील। सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी या स्वस्त होणार आहेत। सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शांतनु बागवे हे आहेत। शांतनु सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, हा जो निर्णय घेतलाय केंद्र सरकारने, सर्वसामान्यांना कशा प्रकारे यामुळे दिलासा मिळणार आहे? मुळातच जर का बघितलं तर जीएसटी आल्यापासून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रिस्ट्रक्चरिंग रेट्स मध्ये जे आहे असं आपण म्हणू शकतो। आणि एक दिलासादायक बाब म्हणजे की ह्याच्यात जे काही रेट चेंज केले ते बऱ्यापैकी आपल्यासारख्या एका सामान्य माणसाला किंवा जो मध्यम वर्ग आहे त्यांच्या ज्या रेग्युलर वापरातील ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी स्वस्त होणाऱ्या दिसत आहेत। सो माझ्या मते तरी हे बऱ्यापैकी म्हणजे जे मोदीजींनी जे 15 ऑगस्टला भाषणात म्हटलेलं की त्यांना दिवाळीचं एक गिफ्ट द्यायचंय सगळ्या देशवासियांना, तर मला असं वाटतं की ती फक्त तेव्हा घोषणा वाटत होती। पण आज जेव्हा आपण आता कालच्या जीएसटी काउन्सिलचे मीटिंगचे मिनिट्स बघितले तेव्हा हे सरळ दिसतंय की 500हून अधिक वस्तू आहेत की जिकडे आपण म्हणू शकतो की रेट किंवा जीएसटीचा जो कर आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे। नक्कीच सर। शांतनु सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कुठल्या कुठल्या वर्गांना याचा फायदा होईल? अगदी आता बऱ्याच वस्तू आहेत, पण काही आपल्या दैनंदिन जीवनात ज्या होतील जर का मोठ्या म्हटल्या तर एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे इन्शुरन्स। सो लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स वरती जो जीएसटी लागत होता जो 18% होता, तर आता जीएसटी काउन्सिल मीटिंग मध्ये त्यांनी हे बऱ्यापैकी म्हटलेलं आहे की त्याच्यावरचा जीएसटी हा ऑलमोस्ट कमी होऊन जाईल। आणि म्हणजे ही एक अशी मागणी होती की जी मागचे 10 ते 12 वर्ष इन्शुरन्स सेक्टर करत होतो। दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं तर एक मोठा रेट कट आपण बघितला तर तो आहे सिमेंटवरचा। सो सिमेंटवरती जो आतापर्यंत 28% लागत होता आणि ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा घरांच्या किमतींवर होत होता, तर आपण समजू शकतो की सिमेंटचा रेट 28 वरून 18% केलेला आहे। तर इकडे आपण म्हणू शकतो की आपल्याला सर्वात जवळची गोष्ट किंवा मध्यम वर्गाला मुंबई किंवा कुठल्या तरी शहरात जेव्हा घर घेताना जे इम्पॅक्ट करतो आणि घरांच्या किमतींमध्ये सर्वात मोठा खर्च कुठला असणार तर तो सिमेंट आणि स्टीलचा असतो। तर म्हणू शकतो की ही एक दुसरी वस्तू आहे। दैनंदिन जीवनातल्या वस्तू तर आहेतच, पण त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की एअर कंडिशनर, काही टीव्ही सेट्स, इव्हन मोटरसायकल्स आणि गाड्या यांच्यावरचा देखील कर काही जो 28% होता तो 18% करण्यात आलाय। आणि सर्वात महत्वाचं दुसऱ्या बाजूला म्हटलं तर शेतकरी वर्ग, तो शेतकरी वर्गाला इम्पॅक्ट करणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या ऑलमोस्ट सगळ्या 5% आणलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला अजून आपण जर का हेल्थकेअर मध्ये बघितलं तर ज्या आपल्या काही औषधांवरती 12% जीएसटी होता, ऑलमोस्ट सगळ्या औषधांवरचा जीएसटी हा 5%वर आणण्यात आलाय। आणि ज्या काही लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत त्याच्यावरचा जीएसटी ऑलमोस्ट निल करण्यात आलाय। सो हे 4-5 सेक्टर्स किंवा 4-5 टाईपच्या वस्तू आपण समजू शकतो की ज्या आपल्या दैनंदिन वापरातल्या आहेत आणि त्याचा आपल्या बजेटवरती फरक पडणाऱ्या ज्या कमी झालेल्या आहेत। निश्चितच सर, सध्या शेअर बाजारात सुद्धा चांगली तेजी पाहायला मिळते। जीएसटी या निर्णयाचा हा परिणाम किती काळ बाजारावर राहील? अर्थातच हा निर्णय म्हणजे मला असं वाटतं की याच्यावरून आता पुढच्या 1 ते 2 महिन्यात आपण बघितलं तर ओव्हरऑलच आता सणांचा एक नवरात्र येते, त्याच्यानंतर दिवाळी सुरू होणार, मग क्रिसमस। सो पुढील 2 ते 3 महिन्यात तसंही आपण बघितलं तर कन्झम्पशन वाढणार आहे, बऱ्यापैकी खरेदी वाढणार भारतात। आणि त्याबरोबरच आपण जर का म्हटलं तर जीएसटी रेट कटमुळे किमती कमी होणार। सो ओव्हरऑल जे इकॉनॉमीतलं कन्झम्पशन वाढेल त्याच्यामुळे पुढील 2 ते 3 महिन्यात तर सहज याचा इम्पॅक्ट आपल्याला शेअर बाजारावरती बघण्यात येईल। सर, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय किती महत्वाचा आहे, कारण त्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला अशी चर्चा आहे? व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आपण म्हटलं तर येस, हे जे जीएसटी रेट रिस्ट्रक्चरिंग झालंय त्याच्यामुळे काही असे व्यापारी होते की जिकडे या रेट्समुळे त्यांना बऱ्यापैकी लिटिगेशन्सना काही नोटिसेस येत होत्या, काही ठिकाणी कन्फ्युजन होत होते की 12% लावायचा की 18% लावायचा, तर आता बऱ्यापैकी ते कन्फ्युजन थोडं कमी होईल। सो हा एक फायदा झाला। सो आपण जे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टीने बघितलं तर हे एक पाऊल दिसतंय।
त्यानंतर असे काही प्रकार आहेत की व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आपल्याला आता जीएसटी रेट जिथे कमी झालाय, सो काही असे व्यापारी होते की जिकडे त्यांच्या वस्तूवरती जीएसटी रेट 5% लागत होता आणि त्यांना जो माल लागत होता त्या वस्तू बनवायला त्याच्यावरती जीएसटी रेट 12 किंवा 18 लागत होता. सो याला इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणून म्हणतात. तर हा एक बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स सिच्युएशन होती ही. आता ती या रेट रिस्ट्रक्चरिंगमुळे व्यापाऱ्यांना एक दिलासा मिळेल असं आपण म्हणू शकतो याच्यामुळे. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सर, ग्राहकांची क्रयशक्ती आता वाढेल आणि मग त्याचा नेमका परिणाम कसा होईल भारतीय अर्थव्यवस्थेवर? आपण ओव्हरऑल बघितलं तर आता आपण बघितलं तर भारताची जी लोकसंख्या आहे आणि एक आपण डिस्पोजेबल इन्कम आपण जर का नागरिकांच्या हातातलं बघितलं आणि त्याच्यामुळे आता जीएसटी रेट कट, त्याचबरोबर आपण मागच्या बजेटमध्ये बघितलं की एक 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्स लागणार नाही. सो कर कमी लागतोय ग्राहकांच्या आणि एक टॅक्स पेअर्सच्या हातामध्ये जास्त पैसे खर्च करण्यासाठी. आणि अर्थातच कुठल्याही अर्थव्यवस्थेत जेव्हा लोक जास्त खर्च करतात, कन्झम्पशन जास्त करतात, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्या इकॉनॉमीवरती होतो आणि इकॉनॉमी विल मूव्ह टुवर्ड्स ग्रोथ. सो अर्थातच शेअर बाजार, आपल्या भारताची अर्थव्यवस्था, आपलं जीडीपी सगळ्या दृष्टीने आपलं अर्थव्यवस्था वरती येईल. आणि जे अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर वगैरे सुरू चाललंय, तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी गोष्टी आता एक भारतीय अर्थव्यवस्था सक्षम होईल याच्यामुळे. नक्कीच सर. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे विदेशी माल खरेदी कमी व्हावी, हा उद्देश याच्याने साध्य होईल का? नक्कीच होणार. कारण की काही या आधी काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स होत्या किंवा काही आपण जर का टिपिकली म्हटलं तर काही चिपसेट्स होते किंवा मोबाईल मधले जे प्रोसेसर्स असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण भारतात मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, ई व्हेकल्स मॅन्युफॅक्चरिंग जर का अशा किंवा आता जे एआयचं जे आपण एरा म्हणतोय, तर या सगळ्या ह्याच्यात आपली जी डिपेंडन्सी युएस आणि चायनावर होती, तर त्याच्यात एक मुळात एक इश्यू असा होता की जेव्हा आपण काही वस्तू इम्पोर्ट करत होतो तर त्या वस्तू एक तर अशी गोष्ट होईल की इम्पोर्टवरचा जीएसटी देखील कमी होईल. सो सुरुवातीला भारतात मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी इम्पोर्ट कॉस्ट कमी होईल, अगदी आपण इम्पोर्ट करायचं ठरवलं जरी तरी. आणि दुसरी गोष्ट, भारतीय बाजारपेठेत देखील माल आपल्याला स्वस्तात मिळाला जर का मॅन्युफॅक्चरर्सना, तर बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चरर्स ज्या गोष्टी जिथे त्यांची इम्पोर्टवरती डिपेंडन्सी होती, इम्पोर्टमुळे त्यांचा खर्च जास्त होत होता, आता ते भारतात मॅन्युफॅक्चर करायला इच्छुक असतील. नक्कीच सर. सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय, मात्र असं म्हटलं जातंय की काही राज्यांच्या महसुलावर याचा परिणाम होईल. तर होईल का परिणाम? केंद्रशासित राज्य जी आहे त्याच्यावर काही परिणाम होईल? आपण एका दृष्टीने बघितलं तर जेव्हा जीएसटी आला तेव्हापासून हे डिस्कशन बऱ्यापैकी होत होतं की काही राज्यांच्या महसुलावरती इम्पॅक्ट होईल. पण आपण जर का बघितलं तर जीएसटी हा स्पेसिफिकली आपण बघितलं की प्लेस ऑफ सप्लाय म्हणून जीएसटी मध्ये एक कॉन्सेप्ट आहे. तर ज्या राज्यात कन्झम्पशन होणार आहे एखाद्या वस्तूचं, त्या राज्याला त्याचा महसूल मिळणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटत नाहीये की राज्यांना असा जास्त काही फरक पडणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हटलं की जरी कर कमी झाला तरी कन्झम्पशन वाढतंय, त्याच्यामुळे सेल वाढणार आहे. सो महसूल एका दृष्टीने वरती येणारच आहे जरी रेट कमी असतील. आणि आय एम व्हेरी शुअर की जेव्हा सरकारने हे पाऊल घेतलंय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घेतलेला आहे. कुठेही महसुलावरती इम्पॅक्ट न होता आपल्या भारतातील वाढणारं कन्झम्पशन या सगळ्याचा विचार करूनच हे घेतलेलं पाऊल आहे. त्याच्यामुळे तसा फरक नाही पडणार असं मला वाटतं. नक्कीच सर. त्यामुळे खरं तर काही असलं तरी सर्वसामान्य लोकांसाठी मात्र ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. धन्यवाद आपण ही सगळी सविस्तर माहिती आम्हाला दिल्याबद्दल.